नमस्कार, मी समाज सुधारक सामाजिक कार्यकर्ता जनहित फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष विश्व इंडियन पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे। आम्ही कराड नगर परिषदेला 16/2/2026 रोजी कराड शहरातील अतिक्रमणाविषयक निवेदन अर्ज दिलेला होता की या स्टँड परिसरामध्ये फुटपाथवर अतिक्रमणे करून फळवाल्यांनी, स्टॉलधारकांनी, हातगाडीवाल्यांनी अतिक्रमण करून फुटपाथचं पूर्ण नुकसान केलेलं आहे आणि त्यांनी कायमस्वरूपी तिथं ताबाच घेतलेला आहे। यामुळे काय होतं, कायद्याच्या तरतुदीनुसार फुटपाथ हा नागरिकांना चालण्याकरता राखीव बांधण्यात आलेला असतो, पण याचा उपयोग हे असे अवैध मार्गाने अतिक्रमण करतात। त्यातच अलंकार हॉटेलच्या समोर टू व्हीलर संपूर्ण फुटपाथवर लावलेले असतात। यामुळं कालच आता आम्ही बघितलं, सर्वांनी बघितलं की डंपरनं एका महिलेला चिरडलं। हे अशा घटना का घडतात तर ट्रॅफिक पोलीस हवालदार आणि पोलीस प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे। ट्रॅफिक व्यवस्था सांभाळणे काम पोलिसांचं, अतिक्रमण मोहीम राबवणे काम कराड नगर परिषदेचं। यासाठी कराड नगर परिषदेचे निवडून आलेले लोकनियुक्त नगराध्यक्ष तसेच कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना देखील आम्ही निवेदन अर्ज दिला होता 16/2/26ला, परंतु त्यांनी आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही। यामुळे आम्ही नंतर पुन्हा तुमच्या ध्यानात आहे की नाही म्हणून, आठवणीत आहे की नाही म्हणून हे स्मरणपत्र दिले। 25 मार्च 2000ला स्मरणपत्र दिले की आमच्या मागणीचा तुम्ही विचार कधी करणार आणि कराड शहरात कसे व्यवस्था कशी करणार, सुधारणा कशी करणार। जिकडं जाईल तिकडं बाजार मांडलेला आहे, रस्त्यावरनी सगळी अतिक्रमणे, जिथं जाईल तिथं अतिक्रमण। मग तुम्ही त्या व्यवसाय करणाऱ्याला स्वतंत्र जागा कधी देणार? असाच भरमसाठ तुम्ही नुसता ठिया मारून ठेवलेला आहे। सामान्य नागरिकाला मंडईत आलं तर टू व्हीलर लावायला जागा नाही, कोर्टापाशी गेलं तर टू व्हीलर लावायला जागा नाही, स्टँड परिसरात गेलं तर टू व्हीलर लावायला जागा नाही। ही व्यापारी काय म्हणते ती आमचा व्यवसाय आहे तर टू व्हीलर लावायची नाही तुम्ही, मग काय करायचं याच्यावरून वादावाद होती। मग नागरिकांसाठी सोयी सुविधा काय आहे का नाही, म्हणून आमची मागणी आहे कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि वाहतूक शाखेचे निरीक्षक यांनी प्रत्येक चौकात सिग्नलवर एक ट्रॅफिक हवालदार द्यावा, जेणेकरून सिग्नल जास्त मोडले जातात, सिग्नलचा दुरुपयोग होतो। म्हणून सिग्नल जर व्यवस्थित चालला त्या ठिकाणी एक जर पोलीस हवालदार तैनात केला तर अपघात होणार नाही असं आम्हाला वाटतंय। आणि ही रस्त्यावर केलेली अतिक्रमण जर काढली आणि रस्ता मोकळा ठेवला तर कोणत्याही नागरिकाला जीविताला मुकावं लागणार नाही। जर असं चालू राहिलं तर यापुढे देखील सर्वजण रस्त्यावर अतिक्रमण करतेली। आज पुणे आणि मुंबई शहरामध्ये अतिक्रमण मोहीम इतकी कडक करण्यात आहे की धडाधड सगळं नासधूस करायचं चाललंय। मग आपल्या कराड नगर परिषदच का गप बसलेली आहे? म्हणून अतिक्रमण मोहीम तात्काळ राबवावी। जर 23 एप्रिलपर्यंत आमच्या या निवेदन अर्जाचा विचार न केला तर आम्ही 24 एप्रिलपासून कराड नगर परिषदेच्या मेन गेट समोर सकाळी कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत धरणे आंदोलन करणार आहोत। त्यावेळी काही अनुचित घटना घडली किंवा कोणतेही व्यापारी, हातगाडेवाले यांनी आम्हाला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला की आमच्या पोटावर का उठलाय तुम्ही, असं जर आम्हाला कोणी धमकी देण्याचा प्रयत्न केला ना, आमच्या जीविताला धोका निर्माण झाला तर याला कराड शहरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष, कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत वटकर हे जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी।